नमस्कार. हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण पोहे, बटाटा आणि पाव यापासून छान असा नाश्ता करणार आहोत. तर या नाश्त्यासाठी तुम्हाला अर्धी वाटी पोहे घ्यायचे, 2 बटाटे उकडलेले घ्यायचेत आणि 2 पाव घ्यायचे. आता ह्या पावाच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्या काढून टाकायचे. आपल्याला फक्त मधले पाव घ्यायचे. तर फक्त आपल्याला पाव घ्यायचा आहे आणि ह्या कडा टाकून द्यायचे. आता आपण पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याचं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे. तर पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण पाव आधी मिक्सरला बारीक वाटून घेऊया. मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये पावाचे असे तुकडे करून टाकायचे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर पाव वाटून झालेले आहेत. आता आपण पोहे वाटून घेऊया. तर पोहे मी पाणी न घालता मिक्सरला वाटून घेतलेत. आता बटाटा कुस्करून घेऊया. तर बटाटे कुस्करून झालेले आहेत. आता एका भांड्यात हे तिन्ही साहित्य आपण काढून घेऊया. तर पाव घ्यायचा आहे, त्यानंतर पोहे आणि त्यानंतर कुस्करून घेतलेला बटाटा. आता यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद घालायचे, अर्धा चमचा लाल तिखट, कोथिंबीर घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता हे सर्व साहित्य एकजीव करायचे आहेत. आपल्याला छान असं पिठाचा गोळा ज्याप्रमाणे करतो तसं मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालायचं आहे आणि चांगलं भिजून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घाला आणि घट्ट असं पिठासारखं मळून घ्या. तर असं एकजीव करून घेतल्यानंतर यावरती थोडं तेल टाकायचं आहे आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे. हे सर्व करताना बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तर मळून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक पोलपाट घ्यायचं आहे आणि यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे. पसरवून घेतल्यानंतर हा गोळा यावरती ठेवायचा आहे आणि असं थोडं थोडं दाबून त्याला गोल आकार द्यायचा आहे. तर सर्व बाजूने सारखं असं थापून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला जसा आकार पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्यायचा. मी चौकोनी आकारामध्ये कट करणार आहे. तर माझं कट करून झालेलं आहे आणि एवढ्या जाडीचा तुम्हाला तुकडा हा ठेवायचा आहे. एवढी जाडी असली पाहिजे. आता आपलं तेल गरम झालं आहे की नाही ते बघण्यासाठी एक छोटासा तुकडा यामध्ये टाकून बघूया. गॅसची आच मध्यम करायची. तर तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून या तेलामध्ये सोडूया. तर इथे 5-6 तुकडे मी आधी सोडून घेतले. आता दुसऱ्या बाजूला पलटवून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्हाला खमंग आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. ही बाजू छान अशी खमंग आणि खरपूस झालेली आहे. आता दुसरी बाजू खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. गॅसची आच मध्यमच ठेवायचे. तर दुसरी बाजू बघूया. तर दुसऱ्या बाजूने खमंग खरपूस असे हे तुकडे तळले गेलेले आहेत. आता काढून घेऊया. तर दुसरा जर झारा असेल तर त्यावरती काढा, म्हणजे तेल चांगलं नितळलं जाईल. असं तेल छान नितळलं जातं. आता राहिलेले तुकडेही आपण याच पद्धतीने तळून घ्यायचे. तर लहान मुलेही मागून मागून खातील असा पोटभरीचा नाश्ता तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी पाहताना कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि एकदा नक्की घरी बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत विश्रांती घेऊया. धन्यवाद.